गणेशाय नमः। नमस्कार. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या दैनिक राशी भविष्य कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पंचांग हे विश्वाच्या ऊर्जेचे प्रतिबिंब आहे, जे आपल्याला योग्य मार्गावर चालण्यास मदत करते. आजच्या ग्रहांची स्थिती जाणून घेण्यापूर्वी आपण आजच्या शुभ पंचांगावर एक नजर टाकूया. पण त्याआधी आमच्या या आध्यात्मिक कुटुंबाचा एक भाग होण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम किंवा तुमच्या मनातील भाव नक्की सांगा. आज सोमवार 3 ऑगस्ट 2026. आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाची पंचमी तिथी आहे. पंचमी तिथी ही ज्ञान आणि बुद्धीच्या वृद्धीसाठी अत्यंत शुभ मानली जाते. आज उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आहे, जे मानसिक शांती प्रदान करते. रात्री 9:14 सुकर्मा योग असेल, जो शुभ कार्यांसाठी अतिशय फलदायी आहे. आजचा सूर्योदय सकाळी 5:58 आणि सूर्यास्त संध्याकाळी 7:08 होईल. राहू काळ सकाळी 7:37 पासून 9:16 पर्यंत असेल. या काळात नवीन कामे टाळा. आणि आजचा सर्वात शुभ अभिजित मुहूर्त दुपारी 12:07 पासून 12:59 पर्यंत असेल. आपले हे तारा सितारा कुटुंब पुढे नेण्यासाठी आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी रोज आणण्यासाठी आम्हाला तुमच्या आधाराची गरज आहे. स्क्रीनवर दिसत असलेल्या QR कोडवर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार छोटीशी देणगी देऊन आम्हाला मदत करू शकता. तुमची छोटीशी मदतही आमच्यासाठी खूप मोलाची आहे. ही मदत सक्तीची नाही. जर तुम्ही मदत करू शकला नाही, तरी तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्यासाठी पुरेसे आहेत. चला तर मग देवाचे नाव घेऊन वळूया आजच्या राशी भविष्याकडे. प्रिय मेष राशीच्या जातकांनो, आज 3 ऑगस्ट 2026 सोमवार. आज चंद्र तुमच्या 12व्या भावात म्हणजेच मीन राशीत संचार करत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी मानसिक शांततेचा आणि आत्मचिंतनाचा आहे. मीन राशीतील चंद्राच्या प्रभावामुळे आज तुम्ही खूप प्रसन्न आणि शांत राहाल. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस तुमच्यासाठी विजयाचा आहे. तुमच्या समोर कितीही मोठी आव्हाने आली, तरी तुम्ही ती धैर्याने आणि हुशारीने हाताळाल. तुम्ही आज स्वतःला कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे अनुभवाल. तुमच्या अथक परिश्रमांची दखल लवकरच घेतली जाईल आणि तुम्हाला बढती किंवा बोनसच्या स्वरूपात मोठे फळ मिळेल. आज काळा रंग तुमच्यासाठी शुभ आहे. दुपारी 3 ते 4 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. मात्र शनीचा प्रभाव तुमच्या पत्रिकेत असल्याने आज कोणाशीही वाद घालणे टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे हा आजचा सर्वोत्तम उपाय आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासात एकाग्रता वाढेल. तरुण वर्गासाठी आजचा दिवस करिअरमध्ये प्रगतीचा आहे. गृहिणींनी आज स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. व्यावसायिकांनी आज नवीन गुंतवणूक करताना सावध राहावे. ज्येष्ठ नागरिकांनी आज चालताना काळजी घ्यावी. आजचा प्रश्न: तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी कठोर मेहनत महत्त्वाची की नशिबाची साथ? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि QR कोडद्वारे सहकार्य करा. प्रिय वृषभ राशीच्या जातकांनो, आज 3 ऑगस्ट तुमच्यासाठी एक अतिशय स्थिर आणि आत्मविश्वासाने भरलेला दिवस आहे. आज चंद्र तुमच्या 11व्या भावात म्हणजेच मीन राशीत संचार करत आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या भविष्यातील योजनांवर शांतपणे विचार करण्याची संधी मिळेल. आज तुम्ही स्वतःच्या प्रतिमेबद्दल खूप जागरूक असाल आणि लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे तुम्हाला चांगले ठाऊक आहे. त्यामुळे या प्रभावाचा वापर करून तुम्ही आज तुमची कामे यशस्वी करू शकता. आजचा दिवस वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही आघाड्यांवर प्रगती करण्यासाठी उत्तम आहे, कारण तुमचे मन आज खूप स्थिर असेल. मात्र राहूच्या प्रभावामुळे कधीकधी मनात अस्वस्थता निर्माण होऊ शकते. त्यासाठी स्वतःला शांत ठेवणे गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासात तुमची एकाग्रता वाढेल, पण सोशल मीडियाच्या अतिवापरापासून सावध राहा. तरुण वर्गासाठी आजचा दिवस आपल्या करिअरच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्याचा आहे. प्रेमसंबंधात आज घाईघाईने कोणतेही निर्णय घेऊ नका. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या नियोजनासाठी चांगला आहे, पण कोणाशीही वाद घालणे टाळा. नोकरी करणाऱ्यांनी आज वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करावे आणि व्यावसायिकांनी नवीन गुंतवणुकीत घाई करू नये. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. विशेषतः चालताना काळजी घ्या. आजचा शुभ रंग पिवळा आहे आणि
2 ते 4 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. आजचा उपाय म्हणून थोडा वेळ शांत बसा आणि दीर्घ श्वास घ्या. यामुळे मनातील गोंधळ दूर होईल. आजचा माझा तुम्हाला प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी नशीब महत्त्वाचे की मेहनत? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यूआर कोडद्वारे देणगी देऊन आम्हाला सहकार्य करा. प्रिय मिथुन राशीच्या जातकांनो, आज 3 ऑगस्ट सोमवार तुमच्यासाठी एक अतिशय सुखद आणि आनंदाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या दशम भावात म्हणजेच मीन राशीत संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या मनात एक प्रकारचा उत्साह आणि प्रसन्नता असेल. आज तुमच्या घरातील वातावरण खूप सकारात्मक राहील. जर भूतकाळात काही वाद किंवा मतभेद झाले असतील, तर ते आज मिटण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या आणि तुमच्या प्रियजनांच्या नात्यात एक नवीन समज आणि जवळीक निर्माण होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी कौटुंबिक बंध अधिक घट्ट करण्याचा आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, आज मंगळ तुमच्या राशीतच असल्यामुळे काही वेळा घाईघाईत निर्णय घेण्याची प्रवृत्ती निर्माण होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही वादात पडणे टाळा आणि संयम राखा. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस अभ्यासासाठी खूप चांगला आहे. तुमची एकाग्रता वाढेल, पण नवीन काहीतरी शिकताना गोंधळून जाऊ नका. तरुण वर्ग आणि प्रेमसंबंधात आजचा दिवस खूप रोमॅन्टिक आहे. जोडीदारासोबतचे जुने गैरसमज दूर होतील. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या कामात आणि कुटुंबाच्या सहवासात आनंदाचा जाईल. नोकरी आणि व्यवसायात आज प्रगतीचे योग आहेत. तुमच्या कामाचे कौतुक होईल. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे लक्ष द्यावे. विशेषतः पचनाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आजचा शुभ रंग जांभळा आहे. संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला पाणी किंवा फळे दान करा. तसेच मनाच्या शांततेसाठी थोडा वेळ ध्यान करा. मित्रांनो, आजचा आमचा प्रश्न असा आहे, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी नशिबाची साथ महत्त्वाची आहे की कष्टाची जोड? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यूआर कोडवर देणगी देऊन सहकार्य करा. शक्य नसेल तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय कर्क राशीच्या जातकांनो, आज 3 ऑगस्ट 2026 सोमवार तुमच्यासाठी एक अत्यंत सुखद आणि स्पष्टतेचा दिवस घेऊन आला आहे. आज चंद्र तुमच्या भाग्यस्थानात म्हणजेच मीन राशीत संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील गोंधळ दूर होऊन तुम्हाला एक नवी दिशा मिळेल. सूर्य आणि गुरु तुमच्या राशीतच विराजमान असल्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळेच तेज आणि आत्मविश्वास दिसून येईल. व्यावसायिक जीवनात आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल. अनेक नवीन प्रकल्प तुमच्याकडे चालून येतील. त्यामुळे या संधीचा पुरेपूर फायदा घ्या. तुमच्या वैयक्तिक आयुष्यातही आज आनंदाचे वातावरण असेल. जर मित्र किंवा कुटुंबातील कोणाशी काही जुने वाद असतील, तर ते आज मिटवण्याची उत्तम संधी आहे. आज पांढरा रंग तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल. दुपारी 5 ते 7 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. ती नक्कीच यशस्वी होतील. मात्र एक सावधगिरी बाळगा. आज कोणाशी वाद घालताना रागावर नियंत्रण ठेवा, कारण मंगळाच्या प्रभावामुळे कधीकधी विनाकारण तणाव निर्माण होऊ शकतो. आज एक सत्कार्य म्हणून जुन्या मित्रांना भेटा किंवा त्यांना फोन करून त्यांच्याशी संवाद साधा. यामुळे तुमचे मन हलके होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासात प्रगतीचा आहे, तर नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. व्यावसायिकांनी आज नवीन गुंतवणुकीचा विचार केल्यास फायदा होईल. ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी आणि शक्य असल्यास संध्याकाळी थोडा वेळ शांत बसावे. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की तुमच्या आयुष्यात अशी कोणती व्यक्ती आहे जिच्या एका शब्दाने तुम्हाला नेहमी प्रेरणा मिळते? त्या व्यक्तीचे नाव कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यूआर कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. आणि जर शक्य नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या. प्रिय सिंह राशीच्या जातकांनो, आज 3 ऑगस्ट 2026 सोमवार. आज चंद्र तुमच्या 8व्या भावात म्हणजेच मीन राशीत आणि उत्तर भाद्रपदा नक्षत्रात संचार करत आहे. ही स्थिती तुमच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आणि मानसिक शांती देणारी ठरणार आहे.
आज तुमच्या मनातील नकारात्मक विचार दूर होऊन एक सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल. सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस स्वतःच्या अंतर्मनाचा शोध घेण्यासाठी उत्तम आहे. धावपळीच्या आयुष्यातून थोडा वेळ काढून स्वतःच्या प्रगतीचा विचार करा. आज दानधर्म करणे तुमच्यासाठी खूप फलदायी ठरेल. मात्र राहूच्या तीव्रतेमुळे काही वेळा गोंधळ निर्माण होऊ शकतो, त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेताना सावध राहा. विविध वयोगटातील लोकांसाठी मार्गदर्शन. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे. नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा निर्माण होईल. तरुण आणि प्रेमसंबंधात असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस संयमाचा आहे. जोडीदारासोबतच्या संवादात स्पष्टता ठेवा. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील वातावरण प्रसन्न ठेवणारा आहे. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस कामात स्थिरता देणारा आहे. नवीन गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. चालताना किंवा प्रवासात सावधगिरी बाळगा. आजचा शुभ संकेत. आज निळा रंग परिधान करणे तुमच्यासाठी भाग्यशाली ठरेल. संध्याकाळी 6:30 ते 7:30 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. आज एक पुस्तक वाचा, ज्यामुळे तुमचे ज्ञान वाढेल. राहूच्या प्रभावापासून वाचण्यासाठी एखादे रत्न किंवा पवित्र वस्तू जवळ ठेवा. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न: तुम्हाला काय वाटते? आयुष्यात कठीण प्रसंगात संयम राखणे जास्त महत्त्वाचे आहे की परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करणे? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय कन्या राशीच्या जातकांनो, आज 3 ऑगस्ट 2026 सोमवार तुमच्यासाठी सामाजिक संबंध दृढ करण्याचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या सप्तम भावात म्हणजेच मीन राशीत संचार करत आहे, ज्यामुळे तुमचे सामाजिक आयुष्य अधिक सक्रिय होईल. बऱ्याच काळापासून तुम्ही कामाच्या व्यापात अडकलेले होतात, पण आजचा दिवस त्या प्रियजनांना वेळ देण्यासाठी उत्तम आहे, जे तुमच्या प्रेमाची वाट पाहत आहेत. जुन्या मित्रांशी संपर्क साधा आणि कुटुंबातील अशा सदस्यांना भेटा, ज्यांच्याकडे तुम्ही खूप दिवसांपासून गेला नसाल. आजचा दिवस तुम्हाला हे जाणीव करून देईल की तुमच्या आयुष्यात या माणसांचे स्थान किती महत्त्वाचे आहे. आज हिरवा रंग परिधान करणे तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल, कारण हा रंग तुमच्या आयुष्यात शांतता आणि सुसंवाद आकर्षित करेल. आज दुपारी 5 ते संध्याकाळी 7 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. मात्र शनीच्या प्रभावामुळे कामात थोडा विलंब होऊ शकतो, त्यामुळे संयम ठेवा. आज एक नवीन छंद जोपासा, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. एक महत्त्वाची सूचना: आज कोणाशीही वाद घालणे टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा, कारण मंगळाची स्थिती काही ठिकाणी तणाव निर्माण करू शकते. आजचा प्रश्न: तुमच्या आयुष्यातील अशी कोणती व्यक्ती आहे, जिच्यामुळे तुम्हाला नेहमी सकारात्मक ऊर्जा मिळते? कमेंटमध्ये नक्की सांगा. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलला सहकार्य करण्यासाठी व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी द्या. व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा. प्रिय तूळ राशीच्या जातकांनो, आज 3 ऑगस्ट 2026 सोमवार तुमच्यासाठी सामाजिक आणि व्यावसायिक संबंधांना नवी दिशा देणारा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या षष्ठ भावात म्हणजेच मीन राशीत संचार करत आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या समूहातील किंवा टीममधील योगदानाचे महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवेल. आजचा दिवस तुम्हाला अशा लोकांशी जोडण्याची संधी देईल, जे तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात मोलाची मदत करतील. तुमच्या राशीस्वामी शुक्राची कन्या राशीतील स्थिती आणि मीन राशीतील चंद्राचा प्रभाव पाहता आज तुम्ही नवीन लोकांशी मैत्री कराल आणि जुने संबंध अधिक दृढ कराल. मात्र एक सावधगिरी बाळगा. आज कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. विशेषतः आर्थिक व्यवहारांत सावध राहा. आजचा दिवस तुमच्या सामाजिक वर्तुळाचा विस्तार करण्यासाठी उत्तम आहे. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे, तर नोकरदार वर्गाला वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. व्यावसायिकांनी आज नवीन भागीदारी करताना कागदपत्रांची नीट तपासणी करावी. ज्येष्ठ नागरिकांनी आज आपल्या आरोग्याकडे, विशेषतः पचनसंस्थेकडे लक्ष द्यावे. आजचा शुभ उपाय म्हणून नियमित व्यायाम करा, यामुळे तुमच्या शरीरातील ऊर्जा संतुलित राहील. आजचा एक विशेष प्रश्न: तुम्हाला काय वाटते, आयुष्यात प्रगती करण्यासाठी कष्टापेक्षा नशिबाची साथ जास्त महत्त्वाची असते का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा.
मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यू.आर. कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय वृश्चिक राशीच्या जातकांनो, आज 3 ऑगस्ट सोमवार तुमच्यासाठी एक अत्यंत भावनिक आणि महत्त्वपूर्ण दिवस आहे. आज चंद्र तुमच्या 5व्या भावात म्हणजेच मीन राशीत आणि उत्तर भाद्रपदा नक्षत्रात विराजमान आहे. तुमच्या राशीवर शनीचा प्रभाव असल्याने मनातील भावना अधिक तीव्र झाल्या आहेत. आज तुम्हाला एखाद्या अशा व्यक्तीची भेट होऊ शकते, जी तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणेल. ही भेट योगायोगाने होईल, पण ती तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या किंवा गैरसमज दूर करण्यास मदत करेल. आज कोणाशीही बोलताना संकोच करू नका, मोकळेपणाने संवाद साधा. मात्र एक सावधारी बाळगा, आज कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका आणि कोणाशीही वाद घालणे टाळा, कारण मंगळ आणि बुध तुमच्या अष्टम भावावर प्रभाव टाकत आहेत. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस असा असेल. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासात एकाग्रता वाढेल, पण मनातील गोंधळामुळे काही महत्त्वाचे निर्णय घेताना अडचण येऊ शकते. तरुण वर्गासाठी आजचा दिवस प्रेमाच्या दृष्टीने चांगला आहे, पण नात्यात पारदर्शकता ठेवा. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील कामात व्यस्त राहण्याचा आहे, पण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नोकरी आणि व्यवसायात आज तुम्हाला नवीन संधी मिळतील, पण घाईघाई कोणताही निर्णय घेऊ नका. ज्येष्ठ नागरिकांनी आज शांत राहणे आणि कोणाशीही वाद न घालणे हिताचे ठरेल. आजचा शुभ रंग पांढरा आहे आणि संध्याकाळी 6 ते 8 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत फलदायी आहे. आज एक सत्कार्य म्हणून शांत संगीत ऐका, ज्यामुळे तुमचे मन स्थिर होईल. आजचा प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात येणारी एखादी व्यक्ती खरोखरच नशिबाने येते की आपल्या कर्माने? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI क्यू.आर. कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय धनु राशीच्या जातकांनो, आज 3 ऑगस्ट सोमवार तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक असू शकतो. चंद्र तुमच्या राशीपासून 4थ्या स्थानी म्हणजेच मीन राशीत विराजमान आहे, ज्यामुळे आज तुम्हाला लोकांच्या वागण्यामुळे थोडे दुखावले गेल्यासारखे वाटू शकते. आज कोणाशीही वाद घालणे टाळा आणि स्वतःच्या मनावर ताबा ठेवा. आजच्या दिवशी गुलाबी रंगाचा वापर करणे तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल, कारण हा रंग तुमच्या मनातील नकारात्मकता दूर करून तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देईल. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस असा असेल. विद्यार्थी वर्गाने आज अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, कारण विचलित होण्याची शक्यता आहे. तरुण वर्गाने आज कोणाशीही कठोर बोलणे टाळावे, अन्यथा नात्यात दुरावा येऊ शकतो. गृहिणींनी आज घरातील कामात घाई न करता शांतपणे निर्णय घ्यावेत. नोकरी आणि व्यवसायात आज संयम बाळगणे गरजेचे आहे, कारण घाईत घेतलेले निर्णय नुकसान करू शकतात. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी आणि शक्य असल्यास कोणाशीही वादविवाद टाळावेत. आज संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आज एक सत्कार्य म्हणून कृतज्ञता व्यक्त करा, म्हणजे तुमच्या आयुष्यातील अडचणी कमी होतील. एक ज्योतिषीय प्रश्न, तुमच्या मते आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती कोणती? तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यू.आर. कोडवर देणगी देऊन आम्हाला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. प्रिय मकर राशीच्या जातकांनो, आज 3 ऑगस्ट 2026 सोमवार तुमच्यासाठी एक अत्यंत सकारात्मक आणि प्रगतीचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या 3ऱ्या भावात म्हणजेच मीन राशीत संचार करत आहे, जो तुम्हाला तुमच्या आयुष्याची सूत्रे स्वतःच्या हातात घेण्यास आणि गोष्टी अधिक शिस्तबद्ध करण्यास प्रवृत्त करेल. आज तुमच्या नशिबाची साथ तुम्हाला पूर्णपणे मिळेल. कार्यक्षेत्रात तुम्ही अत्यंत एकाग्र आणि कार्यक्षम असाल, ज्यामुळे तुम्हाला केवळ आदरच मिळणार नाही, तर पगारवाढ किंवा पदोन्नतीचीही दाट शक्यता आहे. जर तुम्ही कोणाला जुने कर्ज दिले असेल, तर ते आज परत मिळण्याची चिन्हे आहेत. मात्र राहूच्या प्रभावामुळे काही ऊर्जा विखुरलेली असू शकते.
त्यामुळे अनावश्यक वादविवाद टाळा. विविध वयोगटांसाठी मार्गदर्शन विदगासाठी आज दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे. तुमची मेहनत फळाला येईल. तरुण आणि प्रेमसंबंधांत असलेल्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. जोडीदारासोबत वेळ घालवल्याने नात्यात गोडवा येईल. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या नियोजनासाठी उत्तम आहे. घरातील वातावरण प्रसन्न राहील. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस आर्थिक लाभाचा आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी आणि शांतता राखावी. आजचा शुभ रंग जांभळा आहे. सकाळी 10 ते 11:15 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत फलदायी आहे. आज एक सत्कार्य म्हणून कोणाचेही मन दुखावू नका आणि शक्य असल्यास पक्ष्यांना दाणे टाका. आजचा तुमचा ज्योतिषीय प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात नशिबापेक्षा कष्टाला जास्त महत्त्व आहे की कर्माला? कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय कुंभ राशीच्या जातकांनो, आज 3 वार तुमच्यासाठी एक अतिशय आल्हाददायक आणि कौटुंबिक सौख्याचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या राशीवासाता दुसऱ्या स्थानी म्हणजेच मीन राशीत आणि उत्तर भाद्रपदा नक्षत्रात संचार करत आहे. तुमच्या राशीचा स्वामी शनी सध्या मीन राशीत वक्री स्थितीत असून तो तुमच्या जीवनातील महत्त्वाच्या क्षेत्रांवर प्रभाव टाकत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी प्रियजनांसोबत वेळ घालवण्यासाठी अत्यंत उत्तम आहे. एखाद्या छोट्या सहलीचे नियोजन करणे किंवा कुटुंबासोबत बाहेर जाणे तुमच्यासाठी मानसिक शांती देणारे ठरेल. आज तुम्हाला आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल. विशेषतः पोटाचे विकार किंवा थकवा जाणवू शकतो, परंतु काळजी करू नका. हे तात्पुरते असेल आणि लवकरच निवळेल. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासापेक्षा कल्पकतेचा आहे. तुम्ही काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न कराल, पण एकाग्रतेत थोडा व्यत्यय येऊ शकतो. तरुण आणि प्रेमसंबंधात असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस खूप छान आहे. जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट होईल आणि तुम्ही एकमेकां समजून घ्याल. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या जबाबदाऱ्या आणि आनंदाचा समतोल राखणारा आहे. कुटुंबातील सदस्यांसोबतचा संवाद तुमचे मन प्रसन्न करेल. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस मध्यम आहे. कामाच्या ठिकाणी घाईगडबड टाळा. महत्त्वाचे निर्णय घेताना शांत राहा. ज्येष्ठ नागरिकांनी आज प्रवासात काळजी घ्यावी. सांधेदुखी किंवा वातविकाराचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे जास्त धावपळ टाळा. आजच्या दिवशी हिरवा रंग तुमच्यासाठी अत्यंत भाग्यवान आहे. दुपारी 2:30 ते 4:20 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. आज एक सत्कार्य म्हणून घरातील सर्वांसोबत मिळून जेवण करा. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल. एक महत्त्वाची सूचना, आज कोणाशीही वाद घालणे टाळा. विशेषतः आर्थिक व्यवहारात सावध राहा. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आपल्या जीवनातील कठीण प्रसंगात नशीब जास्त महत्त्वाचे असते की कर्म? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय मीन राशीच्या जातकांनो, आज सोमवार तुमच्यासाठी एक अत्यंत फलदायी आणि सकारात्मक दिवस आहे. आज चंद्र तुमच्याच राशीत म्हणजेच मीन राशीत आणि उत्तर भाद्रपदा नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी विशेष आहे. आज तुम्ही तुमच्या ध्येयांबाबत अधिक एकाग्र आणि समर्पित राहाल. तुमच्या राशीत चंद्राचे भ्रमण असल्याने तुमच्या स्वभावात एक प्रकारची प्रसन्नता आणि नम्रता असेल, जी इतरांना तुमच्याकडे आकर्षित करेल. आज तुम्ही अशा काही व्यक्तींशी मैत्री कराल जी दीर्घकाळ टिकणारी असेल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, आज कोणाशीही वाद घालणे टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा. कारण शनीची दृष्टी तुमच्या राशीवर असल्याने काही वेळा विनाकारण मानसिक गोंधळ निर्माण होऊ शकतो. विविध वयोगटातील लोकांसाठी आज दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात प्रगती करण्याचा आहे. तुमची एकाग्रता वाढेल, पण आळस झटकून कामाला लागा. तरुण आणि प्रेमसंबंधात असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस खूप सुंदर आहे.
तुमच्या जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडण्याचा आहे. कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य उत्तम राहील. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी. विशेषतः चालताना किंवा प्रवास करताना सावधगिरी बाळगा. आज एक सत्कार्य म्हणून घरी स्वतःच्या हाताने पौष्टिक जेवण बनवा आणि ते गरजूंना किंवा घरातील सदस्यांना प्रेमाने वाढा. यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होईल. आजचा शुभ रंग मजेंटा आहे आणि संध्याकाळी 7:15 ते 8:30 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली आहे. मित्रांनो, आजचा आमचा प्रश्न असा आहे: तुम्हाला आयुष्यात कोणत्या गोष्टीमुळे सर्वात जास्त मानसिक शांती मिळते? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओ टिक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे.